छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे त्याचं वर्णन परकाल दासाने त्यांच्या आग्रा भेटीच्या वेळेला केलंय. तर जॉन एस्केलिऑटने ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला त्यावेळेला केलंय. शिवाजी महाराजांचं वजन त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला 17,000 पागोडा म्हणजे 160 पाऊंड एवढं होतं. आता राहता राहिली शिवाजी महाराजांची उंची. अर्थातच शिवाजी महाराजांच्या काळात माणसाची उंची मोजण्याची काहीच गरज नसल्यामुळे त्यांच्या उंचीबद्दलचे ऐतिहासिक संदर्भ कुठेच मिळत नाहीत. पण जिथे इतिहास कमी पडतोय तिथे आपल्याला मॅथ्स मदत करू शकेल का? बघूयात. शिवरायांची अशी बरीच चित्र उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या हातामध्ये तलवार धरलेली आहे. मुंबईच्या वस्तू संग्रहालयातलं आणि फ्रान्समधल्या रेनेस इथे असलेलं शिवरायांचं जे चित्र आहे ते समकालीन आहे. आता या चित्रामधली शिवाजी महाराजांची उंची आणि त्यांच्या हातातल्या तलवारीची लांबी मोजूयात. तलवार थोडीशी तिरकी पकडलेली असल्यामुळे थोड्याशा ॲडजस्टमेंट करून तलवारीची लांबी मोजायला लागेल. शिवाजी महाराजांची उंची आणि तलवारीची लांबी या दोघांचा रेशो 1.39 अर्थात 1.39 इतका येतोय. आता गणिताच्या नियमानुसार जर आपल्याला तलवारीची लांबी माहिती असेल तर आपल्याला शिवाजी महाराजांची उंची अगदी सहज काढता येईल. इंग्लंडमध्ये रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये असलेल्या जगदंबा तलवारीची लांबी 127.8 सेंटीमीटर आहे. तर शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीची लांबी इतिहासकारांच्या मते 4 फूट इतकी म्हणजे 122 सेंटीमीटर असावी. जर शिवाजी महाराजांच्या तलवारीची लांबी आपण 125 सेंटीमीटर मानली तर शिवाजी महाराजांची उंची 173.5 सेंटीमीटर म्हणजेच 5 फूट आणि 8 इंच इतकी येते. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची उंची ही असामान्य होती, पण काही गृहीतक मानून आम्ही शिवाजी महाराजांची शारीरिक उंची शोधण्याचा हा प्रयत्न केला.